नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। आज आपण खूप सोपा टॉपिक बघणार आहे आणि खूप छोटी छोटी उदाहरणं असणार आहे जे की तुम्हाला पाहूनच येऊन जातील लगेच की कसे ट्रान्सलेट करायचे। फक्त नकारार्थी वाक्य घेणार आहे मी आज वेगवेगळ्या काळामधले वेगवेगळ्या कर्त्यानुसार। नकारार्थी म्हणजे दोन्ही पण असतं की आपण एखादं काम करत नाही म्हणतो आणि एखाद्याला करू नको म्हणतो किंवा नका म्हणतो। तर इकडे नको मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेन। तर चला वन बाय वन ट्रान्सलेट करू। पहिला आहे मी येत नाही, नेनु रावडम लेदू। नाही म्हणजे शेवटी फक्त लेदू लावायचे। पुढचा आहे तू खात नाही, नुव्वु तीनडम लेदू। तो बोलत नाही, अतनु माटलाडम लेदू। ती हसत नाही, ती साठी आमे नव्वडम लेदू। आम्ही जात नाही, मेमू वेल्लडम लेदू। तो अजून आला नाही, अतनु अजून म्हणजे इंका आला नाही रालेदू। अतनु इंका रालेदू बोली भाषेत रालेदूचं फक्त राले म्हणतात, तर तुम्ही ऐकून कन्फ्युज नका हो। अतनु इंका राले असं पण म्हणतात। ती गाणे गात नाही, आमे पाठ पाडडम लेदू। मी टीव्ही पाहत नाही, नेनु टीव्ही चुडडम लेदू। ते काम करत नाही, ते म्हणजे जास्त लोक, म्हणून जास्त लोकांसाठी हे, म्हणून वळ्ळू। वळ्ळू काम करत नाही, पनी चेडम लेदू। आता हेच वाक्य जर तुम्हाला आदराने एका व्यक्तीला म्हणायचं असेल तर काय वापरतात? वारू वारिकी वारू वारू वापरतात हे। वळ्ळू म्हणजे जास्त लोक, वारू म्हणजे एकच पण आदराने म्हणायचे, ते काम करत नाही वारू पनी चेडम लेदू। आणि वारूलाच असं आदरानेच म्हणायला अजून एक बोली भाषेत शब्द आहे, तुम्ही खूप वेळेस ऐकला असेल, ते म्हणजे ऐना। काही जण तो ते दोन्ही संदर्भात वापरतात ऐना। आता पुढचे वाक्य आहेत भूतकाळातले, म्हणजे नकारार्थीच पण भूतकाळातले। ते आपण घेतले वर्तमान काळातले। आता भूतकाळातले जसं की मी गेलो नाही, मगाशी होतं मी जात नाही, मी करत नाही, मी येत नाही, तसं मी गेलो नाही, तू खाल्लं नाही, आम्ही पाहिलं नाही। आता मी गेलो नाही याला काय येणार? नेनु वेल्ललेदू। आणि मी जात नाही साठी होतं नेनु वेल्लडम लेदू। मी गेलो नाही, नेनु वेल्ललेदू। तू खाल्लं नाही, नुव्वु तीनलेदू। आम्ही पाहिलं नाही, मेमू चूडलेदू। आणि आम्ही पाहत नाही, मेमू चूडडम लेदू। हा फरक लक्षात घ्या। तुम्ही ऐकलं नाही, मीरू विनलेदू। त्यांनी पैसे दिले नाही, आरू डब्बू इव्वलेदू। आता पुन्हा इथं मी वारू लिहिले, म्हणजे एकाच व्यक्तीला म्हटलंय आदराने। जास्त जणांना म्हणायचं असेल तर वळ्ळू। त्याने मला सांगितलं नाही, अतनु नाकू चेप्पलेदू। मी विसरलो नाही, नेनु मर्चिपोलेदू। आता बोली भाषेत हे शेवटचं लेदू मधला दू असतो, तो बऱ्याचदा नाहीच म्हणत, चेप्पलेदू चेप्पले असं म्हणतात। आणि हेच तुम्हाला बोली भाषेत ऐकायला येणार आहे, इव्वलेदू इव्वले, मर्चिपोलेदू मर्चिपोले, विनलेदू विनले। हे बोली भाषेतले उच्चार आणि शब्द आहेत, तर कन्फ्युज होऊन जाऊ नका। आता बघूयात काही भविष्य काळातील वाक्य। आता भविष्य काळातील वाक्य नकारार्थी वाक्य। बोलायचं असेल तर शेवटी नेनु असेल तर शेवटी नु। तुझ्याबद्दल बोलायचं असेल तू असेल तर वू। इतराने बोलायचं असेल तर रू। ती असेल तर दू। हे लक्षातच ठेवा, तुम्हाला नसेल लक्षात राहत तर मी इथे लिहून देते खाली। इथे मी खाली लिहून दिले, नेनु असेल तर शेवटी नु, नुव्वु असेल तर वू, आम्ही असेल तर दू, मेमू असेल तर मू, मीरू असेल तर रू। सोपं आहे, याच्या आधी मी तुम्हाला खूपदा ते सांगितलेले, पण मोठ्या वाक्यात सांगितलेलं आहे। इथे छोट्या छोट्या वाक्यात सांगते। मी जाणार नाही, नेनु वेल्लनू। तू येणार नाही, नुव्वु रावू। नुव्वु असल्यावर शेवटी वू नकारार्थी शब्दामध्ये। मी येणार नाही, नेनु रानू। ती खाणार नाही, आमे तीन दू। आमे असेल तर शेवटी दू। तो बोलणार नाही, इथे मी खाली तोच लिहायचं विसरले, तो असेल, अतनु असेल तर शेवटी आपण डू लिहितो, अतनु माटला डडू। तुम्ही विसरणार नाही, मीरू मर्ची पोरू। आम्ही थांबणार नाही, मेमू आगमू। मी खोटं सांगणार नाही, नेनु अबद्धम चेप्पनू। म्हणजे मी करणार नाही, खाणार नाही, सांगणार नाही
असं जेव्हा आपण बोलतो तर शेवटी नो लावायचं स्वतःबद्दल. जेव्हा आपण रूडली सुद्धा बोलतो एखाद्याला की जा मी सांगणार नाही, तर पो चप्पनू असं म्हणतात. किंवा पो नेन चप्पनू. नेनू तर वापरतच नाही, गरज नसते, कारण की चप्पनू म्हणतो तेव्हाच आपला कर्ता तिथे डिफाईन होतो. तुम्हाला नेनू म्हणायची गरज नसते, फक्त चप्पनू म्हटलं तरी चालतं. पण तुम्हाला अगदीच बोलायचं असेल फुल सेंटेन्स मध्ये तरी ओ रा नेन चप्पनू असं म्हणतात. आता काही वेगळे नकारार्थी वाक्य मी घेते, अगदी छोटी छोटी घेणार आहे आणि इथे एक ट्रिक आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहिल्यांदा आपण घेतलं की हे करणार नाही, ते करणार नाही, तो खाणार नाही, बोलणार नाही, हे झालं नाही. आता हे नको, नकोसाठी आपण काय म्हणतो ओद्दू, बरोबर. आणि नाहीसाठी आपलं असतं लेदू कादू, म्हणून तिथे शेवटी दू येतो. आता रडू नको हे आपण दुसऱ्याला सांगतोय एडवकू, आणि हे आहे एडवकंडी. आता दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे की रडू नको एकाला आपण म्हणतो आणि आदरानेच बोलायचं असतं आपल्याला नेहमी, तर एडवकंडी. रडू नकोस एडवकू आणि रडू नका एडवकंडी, हे झालं आदराने आणि हे एकेरी. आता याच्यातच ओद्दू वापरून पण म्हणू शकतो आपण. जर दोन आपल्याला नको असं म्हणायचं असेल तर तुम्ही हे पण वापरू शकता आणि ते पण वापरू शकता, पण संदर्भ बदलतात तसं ते पण बदलतात. तर आता एडवोद्दू आणि एडवोदंडी असे मी 2 शब्द लिहिले. आता हे कशासाठी आहे, जेव्हा आपल्याला शेवटी ओद्दू लावायचा असतो, म्हणजे एडवकू हे शॉर्ट फॉर्म आहे किंवा अगदी बोली भाषेत आहेच, आणि एडवोद्दू म्हणजे रडू नको, एडवोदंडी म्हणजे रडू नका. अर्थ दोन्हीचे सेम आहे, एडवकंडी एडवोदंडी, एडवकू एडवोद्दू सेम. सांगू नको, आता हे तुम्हाला असंच प्रेडिक्ट करा तुम्ही. सांगू नको, तू सांगू नको, चेप्पकू सांगू नका, चेप्पकंडी. एकेरी असेल तर कू आणि बहुवचनी आदराने म्हणायचं असेल तर कंडी लावायचं. आता पुन्हा आपण हे लिहिलंय चेप्पकू चेप्पकंडी, याच्यात सुद्धा आपण ओद्दू ऍड करून लिहू. काय येईल चेप्पोद्दू आणि बहुवचनी असेल किंवा आदराने असेल तर चेप्पोदंडी. आता मारू नको कोट्टकू, मारू नका कोट्टकंडी. पुन्हा याच्यात पण आपण ओद्दू लावलं तर कोट्टोद्दू आणि कोट्टोदंडी. असं करू नको अला चेयकू आणि असं करू नका अला चेयकंडी. इथे पुन्हा चेयकू मध्ये ओद्दू ऍड केले, चेयद्दू आणि आदराने म्हणायचं असेल तर चेयदंडी, चेयदंडी. आता हे दोन्ही प्रकारचे फॉर्म मी याच्यासाठी सांगते की तुम्हाला ऐकायला येणार हे मूवी मध्ये, तुमच्या बोली भाषेत आजूबाजूला इकडे राहत असाल तर गोंधळ नका जाऊ. संदर्भानुसार हे ओद्दू आणि कू आणि कंडी लक्षात ठेवायचे. आता जाऊ नकोच तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, या 4ही फॉर्म मध्ये लिहून सांगा, म्हणजे तुम्हाला समजलंय की नाही हे मला पण समजेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.